प्रधानमंत्री जी का शॉल और जहादोनी देकर स्वागत सम्मान करें। जहादोनी मिनिकॉय द्वीप की परंपरागत नाव का नाम है जो सालों से बोट रेस में इस्तेमाल होती आ रही है। ये नाव द्वीपवासियों के समुद्र से जुड़ाव को दर्शाती है। अब मैं माननीय सांसद महोदय श्री मोहम्मद फैजल जी से अनुरोध करूंगी कि कृपया प्रधानमंत्री जी को शॉल उड़ाकर उनका स्वागत करें। अब मैं आमंत्रित करती हूँ पद्मश्री श्री अली मानिकफन जी का, जो माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत सम्मान करेंगे। स्वागत के रूप में वह दे रहे हैं एक परंपरागत ओडम जो एक नाव का शिल्प है। अब मैं बुलाना चाहूंगी भारतीय जनता पार्टी के प्रतिनिधियों को, श्री के.एन. कास्मिकोया, श्रीमती एम. शहरबान, श्री पी. अब्दुल शकूर, श्री पी. मुत्तुकोया, डॉक्टर एम. कोयमकोया और श्री पी. सैयद मोहम्मद कोया का जो शॉल एक बोट के शिल्प और साथ में लक्षद्वीप के 300 साल पुराने नक्शे के साथ हमारे माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत सम्मान कर रहे हैं। अब मैं बुलाना चाहूंगी अन्य राजनीतिक दलों के प्रतिनिधियों का, जो माननीय प्रधानमंत्री जी का शॉल देकर उनका स्वागत सम्मान करेंगे। श्री के.एम. अब्दुल मुतालिफ और श्री अब्दुल गफूर ए.के. जो एनसीपी से हैं। श्री के.एम. अब्दुल मुतालिफ और श्री अब्दुल गफूर ए.के. जो एनसीपी से हैं। डॉक्टर मोहम्मद सादिक जो जेडीयू से हैं। श्री टी.के. अमजद और श्री रफीक जो एलजेपी से हैं। इस कड़ी को आगे बढ़ाते हुए अब मैं बुलाना चाहूंगी संघ प्रदेश के धार्मिक उपदेशों को, जिनके प्रतिनिधि यहाँ उपस्थित हैं, श्री मोहम्मद हुसैन सकाफ़ी और श्री हमजा कोया सकाफ़ी जी को, और मेरा उनसे अनुरोध है कि वह हमारे माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत सम्मान करें। हमारे साथ हमारे देश के कई पूर्व सैनिक जुड़े हैं आज, जिन्होंने अपनी ज़िंदगी के कई साल देश की सीमाओं की सुरक्षा में गुजारे हैं। मेरा उनसे निवेदन है कि वो माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत सम्मान करें। हमारे पूर्व सैनिक भेंट के रूप में माननीय प्रधानमंत्री जी को दे रहे हैं पांचजन्य शंख की मूर्ति। पांचजन्य भगवान विष्णु का शंख है, जिसका कुरुक्षेत्र युद्ध में भी प्रयोग हुआ था। अब मैं बुलाना चाहती हूँ प्रधानमंत्री जी के कई योजनाओं के लाभार्थियों को, जो माननीय प्रधानमंत्री जी का आभार प्रकट करते हुए उनका स्वागत करेंगे एक हैंडमेड वुडन बोट और एक शॉल के साथ। इस द्वीप के कॉलेजों के कई होनहार बच्चे जो अपने अपने कॉलेजों के टॉपर्स बने, मेरा उनसे अनुरोध है कि वो प्रधानमंत्री जी का स्वागत सम्मान करें। सम्मान रूपी ये बच्चे लाए हैं माननीय प्रधानमंत्री जी की 2 पेंटिंग, दोनों जो इन बच्चों ने खुद रची है।
अब मैं मंच पर आमंत्रित करती हूँ लक्षद्वीप की लखपति दीदियों का और उनसे विनती करती हूँ कि वह माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत सम्मान करें। स्वागत रूपी वे लाए हैं कुछ हैंडीक्राफ्ट्स और एक शॉल। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। अब मैं प्रशासक महोदय श्री प्रफुल्ल पटेल जी को मंच पर आहूत करना चाहूंगी कि कृपया हम सभी का मार्गदर्शन करते हुए यहाँ उपस्थित जनमानस हेतु 2 शब्द कहें। प्रशासक महोदय जी। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। आज हम सबके बीच उपस्थित विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के महानायक, भारत को पुनः विश्वगुरु बनाने के स्वप्नद्रष्टा, देश को विकास के शिखर पर ले जाने वाले मां भारती के सपूत, हम सबके मार्गदर्शक एवं प्रेरणा स्रोत्र भारत के परम आदरणीय प्रधानमंत्री श्री का संघ प्रदेश की इस पावन धरा में वंदन करता हूं, अभिनंदन करता हूं एवं हृदय की अनंत गहराइयों से स्वागत करता हूं। हम भारतीय जिनके लिए गर्व का अनुभव करते हैं, ऐसे हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी का इस छोटे से संघ प्रदेश में आपका शुभ आगमन हम सब के प्रति आपके अपार स्नेह और प्रेम दर्शाता है। माननीय प्रधानमंत्री जी, प्रदेशवासी वर्षों से आपका प्रत्यक्ष दर्शन, आपके सानिध्य, आपके मार्गदर्शन के लिए लालायित थे। आज अब आपने हम सबको वर्षों की अभिलाषा को पूरा किया है। इसके लिए सभी प्रदेशवासी आपके प्रति आभारी है। आपका हृदय से बहुत बहुत धन्यवाद। माननीय प्रधानमंत्री जी, आपने अत्यंत संवेदनशीलता के साथ देश के गरीबों, पीड़ितों, वंचित, आदिवासी तथा समाज के आखिरी पायदान पर खड़े लोगों की वेदना को समझा है। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास आपकी उत्कृष्ट भावना का ही यह परिणाम है कि आज समाज के प्रत्येक व्यक्ति को सरकार की सभी कल्याणकारी योजनाओं का लाभ मिल रहा है और उनका जीवन स्तर ऊंचा उठ रहा है। भाइयों बहनों, परम आदरणीय प्रधानमंत्री जी के कुशल नेतृत्व में आजादी के अमृत काल में देश ने 2047 तक प्रत्येक क्षेत्र में आत्मनिर्भर होकर एक विकसित और महान राष्ट्र बनाने का सपना देखा है। हम सबका यह सौभाग्य है कि विकसित भारत की संकल्पना को साकार करने के क्रम में आज यहाँ एक समृद्ध, स्वस्थ और सशक्त लक्षद्वीप के निर्माण की नींव रखी जा रही है। मुझे यह बताते हुए गर्व का अनुभव हो रहा है कि परम आदरणीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से इस छोटे से संघ प्रदेश की जिसकी कुल आबादी 64,000 के आसपास है, सिर्फ 10 ग्रामीण पंचायत है, इतने छोटे संघ प्रदेश में पिछले कुछ वर्षों के दौरान शिक्षा, स्वास्थ्य, पर्यटन, पेयजल, नागरिक उड्डयन, मत्स्य उद्योग तथा भौतिक विकास से जुड़ी कई परियोजनाओं पर काफी काम हुआ है तथा कुछ पर तेजी से काम चल रहा है। पूरे संघ प्रदेश को एक मॉडल संघ प्रदेश बनाने के लिए संघ प्रदेश के सभी नागरिक भाइयों बहनों को, मछुआरे भाइयों, जनप्रतिनिधियों एवं प्रशासनिक अधिकारियों तथा कर्मचारियों द्वारा संयुक्त रूप से प्रयास किया जा रहा है। आज माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से टेलीकॉम, जलापूर्ति, सुरक्षा और विद्युत आपूर्ति से जुड़ी 5 महत्वपूर्ण परियोजनाओं का लोकार्पण होने जा रहा है। मुझे ये बताते हुए बेहद खुशी हो रही है कि लक्षद्वीप के निवासियों की बुनियादी सुविधाओं को बेहतर बनाने के लिए स्वास्थ्य, शिक्षा, नागरिक उड्डयन, शिपिंग, स्मार्ट सिटी, पावर जैसी
कई परियोजनाओं का शिलान्यास एवं तथा प्रारंभ आने वाले दिनों में होने वाला है। साथियों, आज हम सभी प्रदेशवासियों के लिए यह गौरव का क्षण है कि आज हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी हमारे बीच उपस्थित हुए हैं। मान्यवर, आपने हमारा निमंत्रण स्वीकार कर हमें गौरवान्वित किया है। मैं पुनः प्रदेशवासियों की तरफ से आपका हृदय से अभिनंदन एवं स्वागत करता हूं। साथ ही साथ यहाँ के सांसद मोहम्मद फैजल जी का भी हृदय से स्वागत करता हूं। पूर्व जिला पंचायत एवं ग्रामीण पंचायत के सभी चुने हुए जनप्रतिनिधियों का भी स्वागत करता हूं। इतनी बड़ी संख्या में उपस्थित मेरे आदरणीय वडील, माता बहनों, लाभार्थी भाइयों और बहनों तथा प्यारे बच्चों का भी हृदय से स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। इस कार्यक्रम में इतनी विशाल संख्या में उपस्थित होने के लिए आप सभी का आभारी हूं तथा हृदय से आप सभी का स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। भारत माता की। एक बार जोर से बोलिए, दो हाथ उठा के, भारत माता की, भारत माता की, मातरम मातरम, मातरम मातरम, मातरम मातरम। धन्यवाद। धन्यवाद प्रशासक महोदय जी। अब मैं माननीय प्रधानमंत्री जी से ये आग्रह करती हूँ कि संघ प्रदेश के विकास हेतु प्रस्तावित विभिन्न विकासात्मक परियोजनाओं का शिलान्यास करें और अन्य योजनाओं का उद्घाटन भी करें रिमोट के माध्यम से। In 2014, the man of the masses, the visionary, our Honorable Prime Minister Shri Narendra Modi made a promise for a change to the people of India. Har Ghar Jal, empowerment of Nari Shakti, Swachh Bharat, free rations for the poor, Digital India, direct benefits transfer, housing for all, Ayushman Bharat, prosperity for farmers, unprecedented opportunities for the youth. The Honorable Prime Minister, while fulfilling the promises, set benchmark for various developmental parameters in the country. With the vision and guidance of Honorable Prime Minister and along with the relentless and dynamic leadership of Honorable Administrator Sri Praful Patel, Lakshadweep is witnessing the largest developmental milestone in the archipelago's history. Even after 75 years of independence, the level of development in Lakshadweep Islands has not been commensurate with its potential. However, in the recent decade, the Lakshadweep administration has been ushering in a new development paradigm by focusing on all fronts for the growth and development of the islands. On this historic day, as the islands bloom into a new era, our Honorable Prime Minister is dedicating 5 prestigious projects worth Rs 1,156 crore to the people of Lakshadweep to usher in a positive difference in their lives. Kerala Lakshadweep Islands Submarine Optical Fiber Cable. On 15th August 2020, during his independence speech from the ramparts of Red Fort, Sri Narendra Modi announced the dream project of the submarine optical fiber cable. लक्षद्वीप को भी तेज इंटरनेट की सुविधा से जोड़ने का हमने लक्ष्य रखा है। The usage of the internet is no longer a luxury to the people of Lakshadweep. Today, we are witnessing Lakshya Purti. With the guidance of the Honorable Prime Minister, 11 islands of Lakshadweep have 100 Gbps under KLI submarine optical fiber cable connectivity project worth Rs 1,072 crore. LTTD, Low Temperature Thermal Desalination Plant, Kadmath. Even after 75 years of independence, people of Lakshadweep had difficulty in accessing clean drinking water. UT administration tied up with the National Institute of Ocean Technology (NIOT) to develop indigenous and cost-effective low-temperature thermal desalination (LTTD) plant that converts seawater into potable water without reverse osmosis.
The LTTD plant at Kadamat is worth rupees 32 crores. IRBN, Indian Reserve Battalion. In 1996, the Government of India announced the allocation of the India Reserve Battalion, IRBN, for 3 UTs including Lakshadweep. Under the UTL administration, the construction of an administrative block and 80-man barrack with all amenities for IRB headquarters was completed at an estimated cost of rupees 19 crore. Solar power plant. The archipelago relied on diesel-based power plants for electricity generation across 10 islands of Lakshadweep with a capacity of 26 megawatt. However, the diesel power plants posed multiple obstacles for the administration. During the 4th Island Development Agency meeting chaired by the Visionary Prime Minister of India, Sri Narendra Modi, it was decided to implement solar power projects in the UT of Lakshadweep. Keeping up with the commitment, Solar Energy Corporation of India, with the active support of Lakshadweep administration, has successfully commissioned 1.4 megawatt solar power plant in Kavaratti at an estimated cost of rupees 16 crore, in line with the commitment of our nation towards green and sustainable energy sources. JJM, Jal Jeevan Mission. With scarce underground freshwater resources and being surrounded by sea, the islanders had to rely on groundwater wells for drinking water. The water supply through the salination plants was also done through street water supply. UT administration under the Jal Jeevan Mission of the Government of India has taken up house-to-house functional tap connection project in all the inhabited islands of Lakshadweep. On the outset, the work in Agatti and Minicoy has already been completed. This marks the beginning of a new era of progress, prosperity and unprecedented opportunities for the people of Lakshadweep, uplifting the islands as a thriving center of innovation on the vibrant tapestry of India. Viksit Lakshadweep, Modi ki guarantee. Today, Lakshadweep is transforming into a model union territory under the visionary leadership of Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, who took the country to new heights of development, and the determination of our dutiful administrator Sri Praful Patel ji. To mark a momentous beginning to a promising tomorrow, the foundation stone is being laid for projects worth rupees 31 crores. The new primary health center in Kalpeni Island is being constructed at a cost of rupees 28 crore. This state-of-the-art facility is designed as a center for healthcare experience, having 32-bed capacity with specialties of general medicine, pathology, microbiology, radiology, and ICU facilities. This facility will ensure inclusive, cost-efficient and efficient healthcare to the people of Lakshadweep. The foundation stone of 5 Nandgar's Anganwadis is being laid today in the 5 islands of Androth, Chetlat, Kadamat, Agatti and Minicoy. These facilities are proposed to have child-friendly infrastructure and shall sow the seeds for a promising tomorrow, ensuring holistic development of children aged 3 to 6. This day marks a crucial milestone as it unfolds a new era of development, a beginning of a transformative journey for the people of Lakshadweep. Committed to the ideas of inclusive development, Lakshadweep shall rise as a hub for prosperity, innovation and advancement, paving the way for Viksit Lakshadweep. Viksit Lakshadweep, Modi ki guarantee. आप सबका बहुत बहुत धन्यवाद। अब मैं आमंत्रित करना चाहूंगी माननीय प्रधानमंत्री जी द्वारा लाए गए कई योजनाओं के लाभार्थियों को। इस प्रदेश के कॉलेज विद्यार्थियों के प्रोत्साहन और तरक्की हेतु एक लैपटॉप स्कीम लाई गई, जिससे करीब 190 साइंस स्टूडेंट्स को लैपटॉप की उपलब्धि प्राप्त हुई। उनका प्रतिनिधित्व करते हुए सबसे पहले आ रही हैं कुमारी महासीना। ये बीएससी एक्वाकल्चर की विद्यार्थी हैं। कुमारी रुहियाबी, जो सॉफ्टवेयर डेवलपमेंट का कोर्स कर रही हैं। कुमारी रजीना मोल, जो टूरिज्म इंडस्ट्री पर पढ़ाई कर रही हैं।
आगे बढ़ते हुए बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के आशय को बढ़ावा देते हुए बेटियों की शिक्षा हेतु लक्षद्वीप के कई स्कूल विद्यार्थियों को बाईसाइकिल का तोहफा मिल रहा है। इस स्कीम के लाभार्थियों का प्रतिनिधि बन सबसे पहले आ रही हैं कुमारी हानिया शिहाब। कुमारी फातिमा फरजाना, कुमारी हाफी जिया, लक्षद्वीप के किसानों और मछुआरों के हित में जारी किया गया किसान क्रेडिट कार्ड के लाभार्थियों में से आज कुछ हमारे साथ हैं। सबसे प्रथम मैं बुलाना चाहूंगी श्री मोहम्मद मुकरम को। श्री शाहजी केपी, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लक्षद्वीप में करीब 12,000 से ज्यादा परिवार वालों को लाभ हुआ। इन लाभार्थी परिवारों का प्रतिनिधि बना रही हैं श्रीमती सुहरबी। श्री अब्दुल खादर, श्री अनवरुद्दीन, आप सबका बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू एवरीवन। राष्ट्र की उन्नति और प्रगति हेतु प्रतिबद्ध हमारे माननीय प्रधानमंत्री जी से मेरा विनम्र निवेदन है कि कृपया हम सभी द्वीपवासियों को अपनी अमृतवाणी से चंद शब्द कहकर कृतार्थ करें। माननीय प्रधानमंत्री जी। लक्षद्वीप के प्रशासक श्री प्रफुल्ल पटेल जी, यहाँ के सांसद और लक्षद्वीप के मेरे सभी परिवारजनों, नमस्कारम। एल्लावर्कुम सुखम आण इन बिसु सिकिन्नु। आज लक्षद्वीप की सुबह देखकर मन प्रसन्न हो गया। लक्षद्वीप की सुंदरता को शब्दों में समेटना बहुत मुश्किल है। मुझे इस बार अगत्ती, बंगारम और कवरत्ती में आप सभी परिवारजनों से मिलने का अवसर मिला है। लक्षद्वीप का जमीनी इलाका भले ही छोटा हो, लेकिन लक्षद्वीप के लोगों का दिल समुद्र जितना विशाल है। आपके स्नेह, आपके आशीर्वाद से मैं अभिभूत हूं। मैं आपका आभार व्यक्त करता हूं। माइक ലക്ഷദ്വീപിലെ ഭരണാധികാരി ശ്രീ പ്രഫുൽ പട്ടേൽ ജി, ഇവിടുത്തെ ലോക്സഭാ അംഗം, ലക്ഷദ്വീപിലെ എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ നമസ്കാരം. എല്ലാവർക്കും സുഖമാണെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. ഇന്ന് ലക്ഷദ്വീപിലെ പ്രഭാതം കണ്ടിട്ട് മനസ്സ് പ്രസന്നമായി. ലക്ഷദ്വീപിൻ്റെ സൗന്ദര്യം വാക്കുകളാൽ വർണ്ണിക്കാൻ ബുദ്ധിമുട്ടുള്ളതാണ്. എനിക്ക് ഇത്തവണ അഗത്തി,
ബംഗാരം, കവറത്തി എന്നിവിടങ്ങളിൽ എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളായ നിങ്ങളുമായി ഒത്തുചേരാൻ അവസരം കിട്ടി. ലക്ഷദ്വീപിൻ്റെ ഭൂമി വിസ്താരം ചെറുതാണ്. എന്നാൽ ലക്ഷദ്വീപിലെ ജനങ്ങളുടെ ഹൃദയം സമുദ്രത്തെക്കാളും വിശാലമാണ്. നിങ്ങളുടെ സ്നേഹവും ആശീർവാദവും കൊണ്ട് ഞാൻ മൂടപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. ഞാൻ എൻ്റെ നന്ദി അറിയിക്കുന്നു. എൻ്റെ कुटुंब आंगंगले आजादी के बाद दशकों तक केंद्र में जो सरकारें रही उनकी प्राथमिकता सिर्फ अपने राजनीतिक दल का विकास था। जो दूर सुदूर के राज्य हैं, जो बॉर्डर पर है या जो समंदर के बीच में है, उनकी तरफ ध्यान नहीं दिया जाता। बीते 10 वर्षों में हमारी सरकार ने जो बॉर्डर के इलाके हैं, जो समंदर के आखिरी छोर के इलाके हैं, वहां हमने उन्हें अपनी प्राथमिकता बनाया है। भारत के हर क्षेत्र, हर नागरिक का जीवन आसान बनाना, उसे सुविधा से जोड़ना ही केंद्र सरकार की प्राथमिकता है। आज यहां लगभग 1200 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। ये इंटरनेट, बिजली, पानी, स्वास्थ्य और बच्चों की देखभाल से जुड़े प्रोजेक्ट हैं। इन सभी विकास परियोजनाओं के लिए आप सभी को बहुत बहुत बधाई। എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, സ്വാതന്ത്ര്യത്തിന് ശേഷം പതിറ്റാണ്ടുകളോളം കേന്ദ്രം ഭരിച്ച പാർട്ടികളുടെ ലക്ഷ്യം അവരുടെ പാർട്ടിയുടെ വികാസം മാത്രമായിരുന്നു. ദൂരെ ദൂരെ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സംസ്ഥാനങ്ങളാവട്ടെ, അതിർത്തി സംസ്ഥാനങ്ങളാവട്ടെ, സമുദ്രത്തിൻ്റെ നടുക്കുള്ള ചെറിയ പ്രദേശങ്ങളാവട്ടെ, അവയെ ഒന്നും ശ്രദ്ധിച്ചിരുന്നില്ല. കഴിഞ്ഞ 10 വർഷത്തിൽ നമ്മുടെ സർക്കാർ അതിർത്തി പ്രദേശമാവട്ടെ, സമുദ്രത്തിന് നടുക്കുള്ള ചെറിയ പ്രദേശമാവട്ടെ, അവർക്ക് അവരുടേതായ പ്രാധാന്യം നൽകി. ഭാരതത്തിലെ എല്ലാ മേഖലയിലെയും എല്ലാ പൗരന്മാർക്കും ജീവിതം സുഗമമാക്കുക എന്നതും അവർക്ക് എല്ലാ സൗകര്യങ്ങൾ ഒരുക്കി കൊടുക്കുക എന്നതും കേന്ദ്ര സർക്കാരിൻ്റെ പ്രധാന ലക്ഷ്യങ്ങളാണ്. ഇന്നിവിടെ ഏതാണ്ട് 1200 കോടി രൂപയുടെ പദ്ധതികളുടെ ശിലാന്യാസവും ഉദ്ഘാടനവും നടന്നിട്ടുണ്ട്. ഇത് ഇന്റർനെറ്റ്, വൈദ്യുതി, കുടിവെള്ളം, ആരോഗ്യം, കുട്ടികളുടെ സംരക്ഷണം എന്നിവയുമായി ബന്ധപ്പെട്ട പദ്ധതികളാണ്. ഈ എല്ലാ വികസന പദ്ധതികൾക്കും നിങ്ങൾ എല്ലാവർക്കും വളരെ അധികം അഭിനന്ദനങ്ങൾ ഞാൻ നേരുന്നു. एनडे कुडुम आंगंगेले बीते 10 सालों में लक्षद्वीप के लोगों की ईज ऑफ लिविंग बढ़ाने के लिए केंद्र सरकार ने कोई कोर कसर बाकी नहीं छोड़ी है। यहां पीएम आवास योजना ग्रामीण के तहत 100% लाभार्थियों को कवर किया जा चुका है। हर लाभार्थी तक फ्री राशन पहुंच रहा है। किसान क्रेडिट कार्ड और आयुष्मान कार्ड दिए गए हैं। यहां आयुष्मान आरोग्य मंदिर, हेल्थ एंड वेलनेस सेंटर बनाए गए हैं।
सरकार की ये कोशिश है कि हर लाभार्थी तक सरकारी योजनाएं पहुंचे। डीबीटी के माध्यम से केंद्र सरकार हर लाभार्थी के बैंक खातों में सीधे पैसे भेज रही है। इससे पारदर्शिता भी आई है और भ्रष्टाचार भी कम हुआ है। मैं आपको विश्वास दिलाता हूं, लक्षद्वीप के लोगों का अधिकार छीनने वाले किसी को भी बख्शा नहीं जाएगा। എന്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, കഴിഞ്ഞ 10 വർഷത്തിൽ ലക്ഷദ്വീപിലെ ജനങ്ങളുടെ ജീവിത സാഹചര്യം മെച്ചപ്പെടുത്താൻ കേന്ദ്ര സർക്കാർ ഒരു മാർഗവും അവലംബിക്കാതിരുന്നിട്ടില്ല. ഇവിടെ പ്രധാനമന്ത്രി ആവാസ് യോജന ഗ്രാമീൺ പദ്ധതി പ്രകാരം 100% ഗുണഭോക്താക്കൾക്കും ഗുണം ലഭിച്ചു കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. ഇവിടെ സൗജന്യ റേഷൻ കൊടുക്കുന്നു, കിസാൻ ക്രെഡിറ്റ് കാർഡുകൾ നൽകുന്നു, ഇവിടെ ആയുഷ്മാൻ ആരോഗ്യ കേന്ദ്രം നിർമ്മിച്ചു, ഹെൽത്ത് ആൻഡ് വെൽനസ് കേന്ദ്രം എന്നിവ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നു. എല്ലാ ലാഭാർത്ഥിയുടെ അരികിലും സർക്കാർ പദ്ധതികൾ എത്തണമെന്നതാണ് സർക്കാരിന്റെ പ്രയത്നത്തിന്റെ പിന്നിലെ ലക്ഷ്യം. ഡിബിടിയിലൂടെ നേരിട്ട് ബാങ്ക് മുഖാന്തരം പണം നൽകുന്ന പദ്ധതിയിലൂടെ സർക്കാർ എല്ലാ ഗുണഭോക്താക്കളുടെ അക്കൗണ്ടിലേക്കും പണം എത്തിക്കുന്നുണ്ട്. ഇതിലൂടെ സുതാര്യത കൈവന്നിരിക്കുന്നു. മാത്രമല്ല, അഴിമതി കുറയുകയും ചെയ്തിരിക്കുന്നു. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ഉറപ്പു നൽകുന്നു, ലക്ഷദ്വീപിലെ ജനങ്ങളുടെ അധികാരം അവർക്ക് അർഹതപ്പെട്ടത് കവർന്നെടുക്കുന്ന ആരെയും വെറുതെ വിടില്ല എന്ന്. एनडीए कुड़ुम आगंगले साल 2020 में आपको मैंने गारंटी दी थी कि 1000 दिन में आपको तेज इंटरनेट की सुविधा पहुंच जाएगी। आज कोच्चि लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फाइबर प्रोजेक्ट का लोकार्पण हो गया है। अब लक्षद्वीप में भी 100 गुना अधिक स्पीड से इंटरनेट चल पाएगा। इससे सरकारी सेवाएं हो, इलाज हो, एजुकेशन हो, डिजिटल बैंकिंग हो, ऐसी अनेक सुविधाएं और बेहतर होगी। लक्षद्वीप में लॉजिस्टिक्स सर्विस का हब बनाने की जो संभावनाएं हैं, उनको भी इससे बल मिलेगा। लक्षद्वीप में भी हर घर तक पाइप से पानी पहुंचाने के लिए तेजी से काम किया जा रहा है। खारे पानी को मीठे पानी में बदलने वाला नया प्लांट इस मिशन को और आगे बढ़ाएगा। इस प्लांट से हर रोज 1.5 लाख लीटर पीने का पानी मिलेगा। इसके पायलट प्लांट्स अभी कवरत्ती, अगत्ती और मिनिकॉय आइलैंड में लगाए गए हैं। എന്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, 2020 വർഷം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ഉറപ്പ് നൽകി, 1000 ദിവസത്തിനുള്ളിൽ ലക്ഷദ്വീപിൽ നിങ്ങൾക്ക് വേഗം കൂടിയ ഇന്റർനെറ്റ് സംവിധാനം എത്തിക്കുമെന്ന്. ഇന്ന് കൊച്ചി ലക്ഷദ്വീപ് കടലിനടിയിലൂടെയുള്ള ഒപ്റ്റിക്കൽ ഫൈബർ കേബിൾ പദ്ധതിയുടെ ഉദ്ഘാടനം നടന്നിരിക്കുന്നു. ഇനി ലക്ഷദ്വീപിൽ 100 ഇരട്ടി വേഗതയിൽ ഇന്റർനെറ്റ് ലഭിക്കുന്നതായിരിക്കും. ഇതിലൂടെ സർക്കാർ പദ്ധതികൾ, ചികിത്സ, വിദ്യാഭ്യാസം, ഡിജിറ്റൽ ബാങ്കിംഗ് ഇങ്ങനെ പലവിധത്തിലുമുള്ള സേവനങ്ങൾ കൂടുതൽ എളുപ്പമാകും. ലക്ഷദ്വീപിനെ ഗതാഗത സേവനങ്ങളുടെ കേന്ദ്രമാക്കാനുള്ള ശ്രമങ്ങളെ ഇത് സഹായിക്കും. ലക്ഷദ്വീപിൽ എല്ലാ വീട്ടിലും
പൈപ്പിൽ വെള്ളമെത്തിക്കാനുള്ള ജോലികൾ വേഗത്തിൽ നടക്കുന്നുണ്ട്. ഉപ്പുവെള്ളത്തെ മധുരമുള്ള വെള്ളമാക്കാനുള്ള പുതിയ കേന്ദ്രം ഈ പദ്ധതിയെ കൂടുതൽ വേഗത്തിലാക്കും. ഈ പ്ലാന്റിൽ നിന്നും പ്രതിദിനം 1.5 ലക്ഷം ലിറ്റർ കുടിവെള്ളം ലഭിക്കും. ഇതിന്റെ ചെറിയ രൂപത്തിലുള്ള പ്ലാന്റുകൾ കവറത്തി, അഗത്തി, മിനിക്കോയ് ദ്വീപുകളിൽ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. एंडे कुडुम आगंगले साथियों, लक्षद्वीप आने पर मेरी मुलाकात अली मानिक खान जी से भी हुई. उनकी रिसर्च, उनके इनोवेशन ने इस पूरे क्षेत्र का बहुत कल्याण किया है. ये हमारी सरकार के लिए बहुत खुशी की बात है कि हमें साल 2021 में अली मानिक खान को पद्मश्री से सम्मान देने का मौका मिला. भारत सरकार यहाँ के युवाओं को आगे पढ़ने के लिए, इनोवेशन के लिए नए मार्ग बना रही है. आज भी यहाँ युवाओं को लैपटॉप मिले हैं, बेटियों को साइकिल मिली है. हाल के वर्षों तक लक्षद्वीप में कोई उच्च शिक्षा संस्थान नहीं था. इस वजह से यहाँ के युवाओं को पढ़ने के लिए बाहर जाना पड़ता था. हमारी सरकार ने अब लक्षद्वीप में हायर एजुकेशन के लिए नए संस्थान खुलवाए हैं. आंड्रोट और कदमत आइलैंड्स में आर्ट्स और साइंस के नए कॉलेज खोले गए हैं. मिनिकॉय में नई पॉलिटेक्निक्स बनाई गई है. इससे यहाँ के छात्रों को बहुत फायदा हो रहा है. എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, സുഹൃത്തുക്കളെ, ലക്ഷദ്വീപിൽ വന്നതിന് ശേഷം ഞാൻ അലി മാനിക് ജിയുമായി കണ്ടു. അദ്ദേഹത്തിൻ്റെ പഠനങ്ങൾ, നവീന ആശയങ്ങൾ ഇവിടുത്തെ മുഴുവൻ പ്രദേശത്തിനും വളരെ അധികം ഗുണം ചെയ്തിട്ടുണ്ട്. എൻ്റെ സർക്കാരിന് അദ്ദേഹത്തിന് 2021 പത്മശ്രീ നൽകാൻ സാധിച്ചു എന്നുള്ളത് വളരെയധികം സന്തോഷം നൽകുന്നതാണ്. ഭാരത സർക്കാർ ഇവിടുത്തെ യുവാക്കൾക്ക് മുന്നോട്ട് പോകുന്നതിനായി, പുതിയ ആശയങ്ങൾ രൂപീകരിക്കുന്നതിനായി പുതിയ മാർഗങ്ങൾ സൃഷ്ടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇന്നിവിടെ ലാപ്ടോപ്പ്, സൈക്കിൾ എന്നിവ നമ്മുടെ കുട്ടികൾക്ക് നാം നൽകി. ഇത്രയും വർഷങ്ങളായി ലക്ഷദ്വീപിൽ ഉയർന്ന വിദ്യാഭ്യാസത്തിന് സ്ഥാപനങ്ങളില്ലായിരുന്നു. ഇതു കാരണം ഇവിടുത്തെ യുവാക്കൾക്ക് വിദ്യാഭ്യാസത്തിന് പുറത്തു പോകേണ്ടി വന്നിരുന്നു. നമ്മുടെ സർക്കാർ ഇപ്പോൾ ഉയർന്ന വിദ്യാഭ്യാസത്തിനായി ലക്ഷദ്വീപിൽ പുതിയ സ്ഥാപനങ്ങൾ തുറന്നിട്ടുണ്ട്. ആന്ത്രോത്ത്, കടമത്ത് ദ്വീപുകളിൽ ആർട്സ് ആൻഡ് സയൻസിന് പുതിയ കോളേജുകൾ തുറന്നു. മിനിക്കോയിൽ പുതിയ പോളിടെക്നിക് നിർമ്മിച്ചു. ഇതിലൂടെ ഇവിടുത്തെ വിദ്യാർത്ഥികൾക്ക് വളരെ അധികം ഗുണമുണ്ടായിരിക്കുന്നു. एंडे कुडुम आगंगले साथियों, हमारी सरकार ने हज यात्रियों की सहूलियत के लिए जो प्रयास किया है, उसका भी लाभ लक्षद्वीप के लोगों को मिला है. हज यात्रियों के लिए वीजा नियमों को भी आसान बनाया गया है. हज से जुड़ी ज्यादातर कार्रवाई अब डिजिटल होती है. सरकार ने महिलाओं को बिना महरम हज जाने की भी छूट दी है. इन्हीं सब प्रयासों की वजह से उम्राह के लिए जाने वाले भारतीयों की संख्या में भारी वृद्धि हुई है. എൻ്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, സുഹൃത്തുക്കളെ, നമ്മുടെ സർക്കാർ ഹജ്ജ് യാത്രക്കാരുടെ സൗകര്യത്തിനായി നടത്തിയ പ്രവർത്തനങ്ങൾ ലക്ഷദ്വീപിലെ ജനങ്ങൾക്ക് ഗുണമുണ്ടാക്കിയിട്ടുണ്ട്. ഇന്ന് ഹജ്ജ് യാത്രക്കാർക്ക് വിസ നിയമങ്ങൾ എളുപ്പമാക്കിയിട്ടുണ്ട്. ഹജ്ജ് യാത്രയുമായി ബന്ധപ്പെട്ട ഇടപാടുകളെല്ലാം ഇപ്പോൾ ഡിജിറ്റലാക്കിയിരിക്കുന്നു. സർക്കാർ വനിതകൾക്ക് സ്വയം സഹായികളില്ലാതെ തന്നെ ഹജ്ജിന് പോകാനുള്ള സമ്മതവും കൊടുത്തിരിക്കുന്നു.
ഇത്തരത്തിലുള്ള പ്രവർത്തനങ്ങൾ കൊണ്ട് ഉംറയ്ക്ക് പോകുന്ന ഇന്ത്യക്കാരുടെ എണ്ണത്തിൽ വൻ വർധനവുണ്ടായിട്ടുണ്ട്. एंडे कुडुम आगंगले आज भारत सी फूड के मामले में भी वैश्विक बाजार में अपना शेयर बढ़ाने पर बल दे रहा है. इसका लाभ भी लक्षद्वीप को मिल रहा है. यहां की टूना मछली का एक्सपोर्ट अब जापान को होने लगा है. यहां एक्सपोर्ट क्वालिटी की फिश के लिए अनेक संभावनाएं हैं जो यहां के हमारे मछुआरे परिवारों का जीवन बदल सकती है. यहां सीवीड की खेती से जुड़ी संभावनाओं को भी एक्सप्लोर किया जा रहा है. लक्षद्वीप का विकास करते हुए हमारी सरकार इस बात पर भी पूरा ध्यान दे रही है कि पर्यावरण को कोई नुकसान ना पहुंचे. बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम के साथ बना ये सोलर पावर प्लांट ऐसे ही प्रयास का हिस्सा है. ये लक्षद्वीप का पहला बैटरी बैक्ड सोलर पावर प्रोजेक्ट है. इससे डीजल से बिजली पैदा करने की मजबूरी कम होगी. इससे यहां प्रदूषण कम होगा और समुद्री इकोसिस्टम पर भी कम से कम प्रभाव पड़ेगा. എന്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, ഇന്ന് ഭാരതം മത്സ്യ ഉൽപ്പന്നങ്ങളുടെ വിഷയത്തിൽ വിദേശ കമ്പോളത്തിൽ സ്വന്തം പ്രാതിനിധ്യം ശക്തിപ്പെടുത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇതിന്റെ ഗുണവും ലക്ഷദ്വീപിന് ലഭിക്കുന്നുണ്ട്. ഇവിടുത്തെ ടൂണ മത്സ്യം ഇപ്പോൾ ജപ്പാനിലേക്ക് കയറ്റുമതി ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇവിടുത്തെ കയറ്റുമതിക്കായുള്ള ഗുണമേന്മ, ആ ഗുണമേന്മയുടെ സാധ്യതകൾ ഇവിടെ വളരെ ഉണ്ട്. നമ്മുടെ മത്സ്യപ്രവർത്തകരുടെ കുടുംബാംഗങ്ങളുടെ ജീവിതം തന്നെ ഇത് മാറ്റിമറിക്കും. ഇവിടെ സീവീഡ് മത്സ്യകൃഷിയുമായി ബന്ധപ്പെട്ട സാധ്യതകളെ പറ്റി പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഈ ലക്ഷദ്വീപിന്റെ വികസനം സാധ്യമാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ തന്നെ കേന്ദ്ര സർക്കാർ ഇവിടുത്തെ പരിസ്ഥിതിക്കൊരു കോട്ടവും തട്ടരുത് എന്ന് ഉറപ്പുവരുത്തുന്നുമുണ്ട്. ബാറ്ററി ഊർജ ശേഖരണ സംവിധാനത്തോടൊപ്പം നിർമ്മിച്ച സൗരോർജ ഉൽപാദന കേന്ദ്രം അത്തരത്തിലുള്ള ഒരു പ്രയത്നത്തിന്റെ ഭാഗമാണ്. ഇത് ലക്ഷദ്വീപിലെ ആദ്യത്തെ ബാറ്ററിയുടെ പിൻബലത്തോടുള്ള സൗരോർജ ഉൽപാദന കേന്ദ്രമാണ്. ഇതിലൂടെ ഡീസൽ ഉപയോഗമുള്ള വൈദ്യുതി ഉൽപാദനം നമുക്ക് കുറയ്ക്കാൻ സാധിക്കും. ഇതിലൂടെ ഇവിടുത്തെ മലിനീകരണം കുറയ്ക്കാനും സമുദ്രത്തിന്റെ ആവാസ വ്യവസ്ഥയ്ക്ക് മേലുള്ള പ്രഭാവം കുറയ്ക്കാനും സാധിക്കും. एंडे कुडुम आगंगले आजादी के अमृत काल में विकसित भारत के निर्माण में भी लक्षद्वीप की बहुत बड़ी भूमिका है. भारत सरकार लक्षद्वीप को इंटरनेशनल टूरिज्म मैप पर प्रमुखता से लाने का प्रयास कर रही है. हाल में ही जो G20 की एक मीटिंग यहां हुई है, उससे लक्षद्वीप को अंतर्राष्ट्रीय पहचान मिली है. स्वदेश दर्शन योजना के तहत लक्षद्वीप के लिए डेस्टिनेशन स्पेसिफिक मास्टर प्लान बनाया जा रहा है. अब तो लक्षद्वीप के पास 2 ब्लू फ्लैग बीचेज है. मुझे बताया गया है कि कदमत और सुहेली द्वीप पर देश का पहला वाटर विला प्रोजेक्ट बनाया जा रहा है. लक्षद्वीप अब क्रूज टूरिज्म का भी एक बहुत बड़ा डेस्टिनेशन बनता जा रहा है. 5 साल पहले की तुलना में यहां आने वाले टूरिस्ट की संख्या लगभग 5 गुना बढ़ी है. आपको ध्यान होगा, मैंने देश की जनता से अपील की है कि वो विदेश घूमने से पहले देश के
कम से कम 15 स्थानों को देखने जरूर जाएं। जो लोग दुनिया के अलग अलग देशों के द्वीपों को देखने जाना चाहते हैं, वहां के समंदर से अभिभूत है, उनसे मेरा आग्रह है कि वो पहले लक्षद्वीप आकर जरूर देखें। मुझे विश्वास है जिसने एक बार यहां के सुंदर बीचीज को देख लिया वो दूसरे देश जाना भूल जाएगा। എന്റെ കുടുംബാംഗങ്ങളെ, സ്വാതന്ത്ര്യത്തിന്റെ അമൃതകാലത്ത് വികസിത ഭാരതം നിർമ്മിക്കുന്നതിലും ലക്ഷദ്വീപിന് വലിയ പങ്കുണ്ട്. ഭാരത സർക്കാർ ലക്ഷദ്വീപിനെ അന്താരാഷ്ട്ര വിനോദസഞ്ചാര ഭൂപടത്തിൽ പ്രാധാന്യത്തോടെ എത്തിക്കാൻ പ്രയത്നിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇവിടെ കഴിഞ്ഞ ദിവസം G20യുടെ ഒരു യോഗം നടന്നു. അതു കാരണം ലക്ഷദ്വീപിന് ഇന്ന് അന്താരാഷ്ട്ര തലത്തിൽ പരിചയം വന്നിട്ടുണ്ട്. സ്വദേശി ദർശൻ പദ്ധതി പ്രകാരം ലക്ഷദ്വീപിന് വേണ്ടി പ്രത്യേകമായി ലക്ഷദ്വീപ് ലക്ഷ്യമാക്കിക്കൊണ്ടുള്ള ഒരു ബൃഹത് പദ്ധതി തയ്യാറാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. വിനോദസഞ്ചാര കേന്ദ്രമെന്ന നിലയിൽ ഇപ്പോൾ ലക്ഷദ്വീപ് 2 നീലക്കൊടി നാട്ടിയ കടലോരങ്ങൾ ഇന്ന് ലക്ഷദ്വീപിലുണ്ട്. എന്നോട് പറഞ്ഞു, കടമത്തും സുഹേലി ദ്വീപിലും രാജ്യത്തെ ആദ്യത്തെ ജലവില്ലാ പദ്ധതി നിർമ്മിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണെന്ന്. ലക്ഷദ്വീപ് ഇപ്പോൾ വിനോദസഞ്ചാര കപ്പലുകളുടെ ക്രൂയിസ് യാത്രയുടെ ഒരു വലിയ ലക്ഷ്യമായി മാറിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. 5 വർഷത്തിന് മുമ്പുള്ള കണക്ക് ഇപ്പോഴത്തെ കണക്കും പരിശോധിച്ചാൽ നമുക്കറിയാൻ സാധിക്കും, അന്നത്തേക്കാൾ 5 ഇരട്ടി വിനോദസഞ്ചാരികളാണ് ഇന്ന് ലക്ഷദ്വീപിൽ എത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. നിങ്ങൾക്ക് ഓർമ്മയുണ്ടാകും, ഞാൻ രാജ്യത്തിലെ ജനങ്ങളോട് ആഹ്വാനം ചെയ്തത് വിദേശങ്ങൾ കാണാൻ പോകുന്നതിന് മുമ്പ് ഏറ്റവും ചുരുങ്ങിയത് നമ്മുടെ രാജ്യത്തെ 15 സ്ഥലങ്ങളെങ്കിലും നിർബന്ധമായി കാണാൻ പോകൂ എന്ന്. വിദേശങ്ങളിൽ സമുദ്രങ്ങളാൽ ചുറ്റപ്പെട്ട വിഭിന്ന ദ്വീപുകൾ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവരോട് എൻ്റെ ആവശ്യം, നിങ്ങൾ ആദ്യം ലക്ഷദ്വീപ് നിർബന്ധമായി കാണൂ എന്നാണ്. എനിക്ക് ഉറപ്പുണ്ട്, ഏതൊരു വ്യക്തി ഒരു തവണ ഇവിടത്തെ സുന്ദരമായ കടലോരങ്ങൾ കണ്ടുവോ അയാൾ പിന്നെ വിദേശത്ത് പോകുന്നത് മറന്നു പോവുക തന്നെ ചെയ്യുമെന്ന്. എൻ്റെ കുടുംബ അംഗങ്ങളെ